सर्व संबंधित विभाग, तज्ञ संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने श्री सिद्धेश्वर तलाव अधिक स्वच्छ, सुंदर तसंच पर्यावरणपूरक करण्यात येईल असं महापौर विनायक कोंडेल यांनी स्पष्ट केलं। सोलापूर शहराची सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यावरणीय ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी सोलापूर महानगरपालिकेने प्रयत्नांना गती दिली आहे। पर्यावरण संवर्धन विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या प्रसंगी महापौर विनायक कोंडेल बोलत होते। बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, कार्यकारी आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, रामचंद्र पेंटर, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, स्वप्नील सोलनकर, निखिल मोरे, सूरज सुतार, इंद्रजीत पाटील तसंच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत प्राप्त सूचनांच्या आधारे तलाव संवर्धन आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीत श्री सिद्धेश्वर तलावाची सद्यस्थिती, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे, तलावाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत प्रिमू कन्सल्टन्सी यांचं सादरीकरण तसंच ॲपल EM1 या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या लिक्विड बायो रिमेडिएशन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली। तलावातील जलगुणवत्ता सुधारणा, पर्यावरणीय संतुलन राखणं, प्रदूषण नियंत्रण तसंच भविष्यातील सुशोभीकरणाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली।